वार्तांकन रोखठोक बातमी। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी राज्य शासनाच्या वतीने 129 कोटी 48 लाख रुपये खर्चून अत्याधुनिक दर्शन मंडप आणि नवीन स्कायवॉक उभारण्यात येत आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पाया खोदाईच्या कामाला वेग आला असून काम पूर्ण झाल्यानंतर टोकन पद्धतीने नियोजित वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे भाविकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नसून कमी वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन घेणं शक्य होणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात 1 कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात। विशेषतः यात्रा काळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्यानं दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागते। सध्या मंगळवेढा रस्त्यालगत उभारलेल्या तात्पुरत्या पत्राशेडमधील दर्शनबारीचा वापर केला जात असून तेथील सुविधा अपुऱ्या पडत आहेत। ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज कायमस्वरूपी दर्शन मंडप उभारण्याचा निर्णय घेतला। यामध्ये प्रशस्त प्रतीक्षागृह, टोकन आधारित दर्शन व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्याची व्यवस्था आणि भाविकांसाठी आवश्यक अन्न सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। याशिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या स्कायवॉक अरुंद असल्याने यात्रा काळात मोठी गर्दी आणि गैरसोय निर्माण होते। त्यामुळे अधिक रुंद, सुरक्षित आणि आधुनिक स्कायवॉकची उभारणीही या प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे। त्यामुळे भाविकांच्या हालचाली अधिक सुलभ व सुरक्षित होतील। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।